नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणासंदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। तसं जर बघता या मोहिमेचं अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो। नगरकरांच्या वतीने देखील नागरिक सगळेजण या मोहिमेचं स्वागत जरी करत असले, परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आणि ही आटोपताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये हे अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली। आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं, यांच्या हातगाड्या उचलायच्या, यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने 2014 साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते। परंतु ह्याच्याकडे सपशेल कानडोळा करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचे आतापर्यंतच्या नुसतं आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं। तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन, महापालिका प्रशासन हे दुजाभाव करतंय आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली, त्यांच्या दबावाखाली कुठेतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे। तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसेल, महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमावा लागला। मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे रस्त्याने ते अडथळे होतात, ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात, हे अतिक्रमण महापालिका का नाही काढत? याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचं अभय असतं, यांचे जे मोठे मोठे बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला दिसत नाही का? याच्यामध्ये पार्किंग मध्ये गाळे काढण्यात येतं। असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडे हे प्रशासन कानडोळा करतंय। आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो, आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत। याच्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर एक कुठेतरी राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो। ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळवून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी, सर्वसामान्य गरिबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असेल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ।